गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना। तुम्हा सर्वांकडे बाप्पा तर आलेच असणार आहेत आणि बाप्पा येण्यासाठी तुम्ही छान डेकोरेशन सुद्धा केलं असणार आहे। तर मी ही छोटंसं छानसं डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी कसं केलं। आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती होतं की मी मुंबईला होते, तर मुंबईवरनं कधी आली ते सांगते। मी मुंबईवरनं शुक्रवारी पहाटे आली, हरतालिकेचा उपवास होता त्या दिवशी मी आली। आणि हे पण बाहेर गेले होते, तुम्हाला सांगितलंच होतं। हे येताना पुण्याला उतरले एअरपोर्टवरनं आणि तिथून नंतरला मी आणि आरू पनवेलवरनं पुण्याला गेलो। त्यांनी आम्हाला पुण्यातनं पिकअप केलं। त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये मिनी बालाजी टेम्पल आहे तिथं गेलो, दर्शन घेतलं आणि तिथून मग निघालो आणि पहाटे आलो शुक्रवारी आल्यावर थोडं घर बंद असल्यामुळे जायला लागलं होतं। थोडं घर साफसफाई केली आणि पूजा केली हरतालिकेच्या पूजेचा शॉर्ट्स पण मी टाकला, तो बघा तुम्ही। आणि त्यानंतर म्हटलं आता गणपती येणार आहेत, तर गणपती येणार आहेत म्हटले की थोडं डेकोरेट करावं ह्यावे असं वाटलं, कारण एक छोटीशी मूर्ती कायमची घरात बसवली आहे। मी माझे मिसकॅरेज होत होतं म्हणून गणपतीच्या टायमाला पहिला मिसकॅरेज झालं होतं, म्हणून मी मनातल्या मनात म्हटलं होती की गणपतीची स्थापना करेल 3 वर्ष आणि 3 वर्षात न्यूज कळवते अशी म्हटलं होतं आणि त्यानंतर कायमची मूर्ती बसवेल असे मनात आलं होतं। तेच केलं मी। आणि पहिल्यापासून लहानपणापासून असं वाटत होतं की आपण गणपती बसवा। पण आईवडील म्हणायचे की नाही गणपती आपण नाही बसवू शकत, खूप करावं लागतं, गणपतीचं जागरण करावं लागतं, काय तर नियम आहेत असे तसे सांगायचे। आणि पहिल्यापासून इच्छा पण होती, पण कधी नाही जमलं बसवायचं। मग फर्स्ट मिसकॅरेज झालं त्यावेळी मनात इच्छा आली की ह्यावेळी गणपती बसवूया आपण, पहिल्यापासून इच्छा होतीच। तर मग मी बसवले सुद्धा 3 वर्ष आणि 3 वर्षामध्ये रिझल्ट पण आला मला, आरू पण झाली आणि मग आम्ही कायमची एक मूर्ती घरामध्ये स्थापित केली। मग आम्ही काय आता म्हटलं मी आरू झाल्यापासनं कधी म्हणजे घरात मूर्ती स्थापन केली आरू झाल्यानंतर, त्यानंतर काय हेच केलं नाही, डेकोरेशनचा काही प्रश्नच आला नाही। घरामध्ये गणपतीच्या टायमाला मूर्ती आहे तिथंच देवाची पूजा वगैरे करायची। ह्यावेळी मनात आलं की थोडं डेकोरेशन करा, पण डेकोरेशन करताना तर मुंबईवरनं तर काय आणलंच नाही। मग मुंबईमध्ये मखर बघत होते पाठीमागे लोखंड्याचं ह्याचा, म्हणजे दरवर्षी आपण वापरू शकतो, फक्त फुलं वगैरे बदलायची, पण तसा काय मला भेटला नाही। तो खूप मोठा होता मोठ्या गणपतींसाठी, तर माझा छोटा गणपती आहे तर तेवढाच छोटा असं मला पाहिजे होता। ते काही बनवून पण देत नव्हते, ते आम्हाला एवढंच साईजचे बनवायला लागतात असे तसे सांगत होते, म्हणून मी काय आणलंच नाही। ह्यावेळी वाटत होतं थोडं डेकोरेशन करावं, तर मग शुक्रवारी तर आले, तर उद्या तर गणपती बसणार आहे, शनिवारी तर गणपती आहेत, मग कसं डेकोरेशन करावं। तर घरच्या घरी आपले साधं डेकोरेशन केलं मी, कसं केलं ते दाखवते। हे असे ते आधीच आणले होते, ही पण फुलं आधीच आणली होती। ह्यावेळी म्हटलं कसं बसवायचं, तर हा टेबल खाली हॉटेलपाशी होता, तो टेबल आणला आणि हे सर्व घरातल्या वस्तूंनीच मी डेकोरेट केलं आहे, काय मी बाहेरचं काय विकत आणलं नाही, काय नाही। हा टेबल हॉटेलपासला आहे, हे फुलं आधी आणली होती, हे चौरंग लग्नातलं आहे। ही शॉल आहे ती आरू पोटात होती तेव्हा 7व्या महिन्यात आईने कपडे केले होते ह्यांना, त्याच्यावर शॉल आणि टोपी वगैरे घेतले होते, कपडे घेतले त्यांची, त्याच्यावरची शॉल आहे। आणि हे आहे ते पटका आहे, ते लग्नात ह्यांना कोणीतरी म्हणजे पटका बांधतात ना लग्नात, तो आहे। हे सर्व नवीनवालेच आहेत आणि हे काय पटका आधी धुतलेलंच आहे, मी आधी पण एकदा वापरला होता। आणि हे तोरणं ती लग्नातलीच आहेत, म्हणजे हे तोरण लग्नातलं तेव्हा लावलं आहे। आणि ही चुनरी आहे माझी, ही पण लग्नातलीच आहे। हे फक्त येताना मुंबईवरनं आणली हे फुलं, हे वालं एक, आणि बाकी सर्व हे घरातल्याच वस्तू आहेत, घरातल्याच वस्तूने डेकोरेट केलं, काही नवीन आणलं नाही, काही नाही, साधं सिंपल। माझं हे घरच्या घरी डेकोरेशन केलेलं कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं की मी मोटिवेट होते, मला बरं वाटतं आणि त्यामुळे मी अजून उत्साहात व्हिडिओ बनवायला तयार होते। तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चांगले खा, चांगले रहा, मस्त रहा, स्वस्त रहा, आनंदी रहा, असंच सपोर्ट करत राहा, असंच सोबत राहा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।